नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. एक महत्त्वाची आणि आनंदाची वार्ता घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहो. प्रबंधक आणि सहाय्यक प्रबंधकाच्या संदर्भामध्ये खूप दिवसापासून आपण वाट पाहत होतो. परीक्षेच्या बाबतीमध्ये असलेल्या योजनेच्या संदर्भामध्ये आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आणि परीक्षेच्या डेटच्या संदर्भामध्ये अजूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अपडेट नव्हतं. आणि मध्यंतरीच एक अपडेट आल्यानंतर आपल्या अनेक बंधू भगिनींची विचारणा होती. त्या धर्तीवर आपण बॅच सुद्धा सुरू केली आहे. बॅचमध्ये बराचसा पार्ट आता आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करतो आहे. त्या बॅचच्या संदर्भामध्ये एक रूपरेषा बॅचची कशा पद्धतीची असणार आहे आणि तुम्हाला तयारी करत असताना त्या तयारीच्या टप्प्यावर ह्या बॅचची कशा पद्धतीने मदत होणार आहे आणि सोबतच तयारी करत असताना तुम्हाला कोणती काळजी घेणं तुमच्या टप्प्यावर गरजेचं आहे हे संपूर्ण यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. नंबर 1 इथे लक्षात घ्या, आपल्या सर्वांनी या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरलेले आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एक जबरदस्त आणि सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी आहे असं आपण या ठिकाणी. आता ह्या बॅचच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पद्धतीची आहे. म्हणजेच काय तर सेम टाइमला तुम्हाला तो लेक्चर पाहता येणार आहे. जर तुम्ही लाईव्ह अटेंड केला असेल तर काही लेक्चर हे लाईव्ह असतील आणि जर तुम्ही लाईव्हच्या टाईममध्ये तिथे जर अटेंड केलेलं नसाल किंवा तुम्हाला त्या कुठल्याही कारणास्तव तुम्हाला ते अटेंड करता आलं नाही तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर पाहता येणार आहे आणि कितीही वेळ पाहता येणार आहे त्याच्या बाबतीमध्ये काही लिमिटेशन्स नाही आहे ही गोष्ट. आता ह्या बॅचच्या बाबतीमध्ये आणि मुलाखतीच्या टप्प्यावर आपण काय करतो आहे हे संपूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. नंबर 1 इथे लक्षात घ्या, या बॅचच्या वैशिष्ट्याच्या संदर्भामध्ये पूर्णतः दिलेला संपूर्ण सिलेबस 200 गुणांसाठी जो 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी लेखी परीक्षेसाठी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे, काही कायदे आहे, काही नियम आहे आणि सोबतच त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्यानंतर मराठी असेल, इंग्रजी असेल, हा संपूर्ण घटक तुम्हाला परीक्षेसाठी 100 प्रश्नांसाठी 200 गुणांसाठी जो भाग दिलेला आहे तो संपूर्ण घटक या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. आणि शिकवत असताना हे सगळं आपलं व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे यासाठी तुम्हाला आपल्याकडून पूर्णतः अभ्यासक्रमावर आधारित क्लास नोट सुद्धा PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये राहा, देशात कुठेही राहा, तुम्हाला ही बॅच करता येणार आहे. तुमच्यापर्यंत PDF स्वरूपातल्या सगळ्या नोट्स मिळणार आहे आणि तुम्हाला फक्त प्रिंट काढून त्याच्या रिव्हिजन करायचे आहे. इकडे लेक्चर पाहणे आणि रिव्हिजन करणे. लेक्चर पाहण्यानंतर आपण तो लेक्चरचा सगळा पार्ट समजून घेतलेला आहे, रिव्हिजन सुद्धा केलेली आहे. मात्र अभ्यास झाला का नाही, अभ्यास झाला की नाही हे चेक करण्यासाठी प्रत्येक टॉपिकवर आपण टेस्ट घेणार आहोत आणि सोबतच कॉम्प्रेहेन्सिव्हची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे एक घटक झाला वर्तणुकीचा नियम आपण समजून सांगितलेला आहे, तो तुम्हाला समजलेला आहे, त्याच्या नोट्स तुम्ही रिवाइज केलेले आहे आणि आता वर्तणुकीवर आपण समजा टेस्ट सोडवली, मग त्यात 2 3 4 प्रश्न आपले चुकतात 50-100 पैकी, तर ते का चुकले याच्या सगळ्या संदर्भानं आपण डाऊट क्लिअर सुद्धा करण्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि सोबतच मेंटरशिपचा एक जबरदस्त अशा पद्धतीचा सपोर्ट या बॅचमध्ये असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर भरपूर सारा सराव आपण करून घेणार आहोत आणि हे सगळं करत असताना ही झाली परीक्षेची तयारी. परीक्षेच्या तयारीसोबत आपल्याला इथे 50 गुणांसाठी मुलाखत आहे. मग सुरुवातीपासूनच आपण इंटरव्ह्यूची तयारी करणार आहोत, कारण अशा पद्धतीची इंटरव्ह्यू आपण बऱ्यापैकी मंडळींनी फेस केलेली नसते आणि ज्यावेळेस आपण आयोगाच्या पॅनल मेंबर समोर जातो त्यावेळेस आयोग आपल्याकडे एक उमेदवार म्हणून, उद्याचा ऑफिसर म्हणून पाहत असते आणि असं पाहत असताना ऑफिसर लाईक क्वालिटीजमध्ये कोणकोणत्या बाबी आयोगाकडून चेक केल्या जातात, आत्तापर्यंत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव काय राहिलेला आहे आणि वेगवेगळ्या ट्रान्सक्रिप्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या पदाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या वर्षी कशा पद्धतीचे करंट अफेअर्सचे इश्यू चर्चेत होते आणि आयोगाने विचारलेल्या ह्या सगळ्या संदर्भानं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास आपण ह्या मॉक इंटरव्ह्यूच्या सेशन करणार आहोत. म्हणजे अगदी बेसिक पासून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईपर्यंतची संपूर्ण तयारी आपल्या या बॅचमध्ये होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. 1-to-1 सेशन्स आणि पॅनल मॉक सुद्धा आपण इथे अरेंज करतो आहे, गोष्ट लक्षात. म्हणजेच काय तर 200 गुणांसाठी असलेली लेखी परीक्षा आणि 50 गुणांसाठी असलेली मुलाखत अशी 250 मार्काची संपूर्ण तयारी
आपण डे 1 पासून इथे या बॅचच्या माध्यमातून करून घेणार आहोत. ज्यांना असं वाटते की मी फॉर्म भरलेला आहे मात्र मला अजूनही दिशा कुठे या सगळ्या संदर्भामध्ये सापडत नाही, माझी तयारी आहे. जर माझ्याकडून कोणी व्यवस्थित अभ्यास करून घेणार असेल आणि सोबतच मला एक मेंटोर म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून माझ्या प्रवासातल्या सगळ्या अडचणी दूर करत असेल, मला सहकार्य करत असेल, तर मी जिद्दीने पेटून उठून ते अभ्यास करणार आहे आणि या पदासाठी सिलेक्ट होऊन दाखवणार आहे. अशा पद्धतीचा विश्वास ज्यांच्याकडे आहे त्यांनी निश्चितपणे या बॅचच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करा आणि लवकरच सिलेक्ट व्हा, महाराष्ट्राची सेवा करा. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या सगळ्या संदर्भामध्ये अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर इथे आपले 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, 7620763721 किंवा 7038379990 यापैकी कुठेही एखाद्या नंबरवर तुम्ही फोन करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा आणि या सगळ्या संदर्भानं अजून काही तुमचे डाऊट असतील, प्रश्न असतील तर निश्चितपणे त्याचं निराकरण करून घ्या आणि खूप चांगली तयारी करा. या सगळ्या संदर्भामध्ये अजून बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तिथेही तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच यासाठी आपण एक डेडिकेटेड अशा पद्धतीचा टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, रजिस्टर आणि सब रजिस्टरच्या संदर्भातला. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो ग्रुप सुद्धा जॉईन करा. म्हणजे तुम्हाला या सगळ्या संदर्भातले स्पेशल अशा पद्धतीचे अपडेट तिथे निश्चितपणे मिळत राहतील. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासासाठी, तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या सत्रात इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.